नमस्कार मित्रांनो, आज मी जी कथा सांगणार आहे ती ऐकून तुमचं हृदय हेलावून जाईल. कारण ही कथा फक्त प्रेमाची नाही, ही आहे माणुसकी, स्वाभिमान आणि बदललेल्या नशिबाची गोष्ट. नाशिकच्या गंगाघाटच्या पायऱ्यांवर संध्याकाळ उतरली होती. आरतीच्या तयारीत घाटभर घंट्यांचा गुंज पसरलेला. पण त्या पवित्र आवाजात एक आवाज असा होता जो कोणालाच ऐकू येत नव्हता. तो आवाज होता सुजाता नावाच्या 20 वर्षाच्या मुलीच्या भुकेचा आवाज. फाटक्या कपड्याला हजार छिद्रे असलेला सलवार सूट, डोळ्याखाली खोल गेलेले काळे वर्तुळे, ओठ कोरडे. हा घाट लोकांसाठी भक्तीचा होता, पण सुजातासाठी आजही रात्रीचं जेवण मिळेल की नाही याची अनिश्चितता. लोक आरती करत होते, काही घाट सोडून जात होते आणि सुजाता प्रत्येक जाणाऱ्यांकडे आशेने बघत होती. तिच्या डोळ्यात भीक नव्हती, पण एक प्रश्न, मी माणूस नाही का? तेवढ्यात एक जाडा हलवाई तिकडून गेला. एक समोसा कुत्र्याला फेकला आणि दुसरा सुजाताकडे. कुत्रा पळाला. सुजाता देखील उठली, पण तिने तो समोसा उचलला नाही. गरीब होती, पण स्वाभिमान आजही जिवंत होता. त्या गर्दीत उभा होता आर्यमल देशमुख, वय 28, नाशिकच्या जुन्या श्रीमंत घराण्यातला आणि आनंद भोजनगृह नावाच्या वारस हक्काच्या हेरिटेज रेस्टॉरंटचा मालक. धनदौलत खूप, पण मन रिकामं. त्याने सुजाताचं वागणं पाहिलं. भूक असूनही तिला जमिनीवरचा समोसा उचलता आला नाही. आर्यमलचे पाय आपोआप तिच्याकडे वळले. तो तिच्यासमोर बसला आणि शांतपणे विचारलं, भूक लागली आहे? सुजाता शांत, डोळ्यात भीती. आर्यमल म्हणाला, मी तुला खायला देतो, पण एक अट आहे. हे ऐकता सुजाता थरथरली. गरीब मुलीसाठी अट या शब्दाचा अर्थ नेहमीच धोकादायक असतो. तेवढ्यात आर्यमलने हात जोडले. चुकीचं समजू नकोस. अट ही आहे की तू माझ्यासोबत रेस्टॉरंटमध्ये येशील, काम करशील. त्या बदल्यात तुला जेवण, राहायला छोटं घर आणि मानाने पगार मिळेल. भीक मागून जगायचं की मेहनत करून? सुजाता थक्क झाली. पहिल्यांदाच कुणीतरी तिला इज्जत दिली होती. ती हळू आवाजात म्हणाली, मला काही काम येत नाही साहेब. आर्यमल हसला आणि म्हणाला, मातीतून कोणी शिल्पकार बनून येत नाही. मन साफ असेल तर दगडही शिल्प घडवतो. आर्यमल तिला कारमध्ये घेऊन गेला. स्टाफने नाकं मुरडली. सर, ही ही तर ती भिकारी मुलगी आहे. आर्यमल कडक आवाजात म्हणाला, ती भिकारी होती. आजपासून ती आमच्या परिवाराचा भाग आहे. तिथल्या एका काकूंनी तिला अंघोळ घालायला नेलं, साफ कपडे दिले आणि सुजाता जेव्हा बाहेर आली तिला स्वतःलाच विश्वास बसत नव्हता. धुळीत दडलेली एक सुंदर सोज्वळ सावळी मुलगी. पहिल्याच घासाला तिच्या डोळ्यातून अश्रू गळले. हा फक्त खाण्याचा स्वाद नव्हता, हा स्वाभिमानाचा स्वाद होता. सुजाता भांडी धुण्याचं काम करू लागली. हात कापत, कमरेत वेदना होत, पण तक्रार नाही. एके दिवशी शाही पनीरची ग्रेव्ही बिघडली. किचनमध्ये गोंधळ. सुजाता हळूच म्हणाली, थोडं दूध, थोडा भाजलेला बेसन आणि थोडंसं लिंबू टाकलं तर चूक सुधारेल. बावरची रागवला, तू शिकवतेस? पण आर्यमल आला, करा तसं. आणि जेव्हा ग्रेव्ही तयार झाली, स्वाद अप्रतिम. त्या दिवसापासून सुजाता किचनची मुख्य मदतनीस बनली. एके दिवशी पावसाच्या दिवसात सुजाता मसाल्याचे डब्बे साफ करत होती. आर्यमलने विचारलं, वाचता येत नाही तरी मसाले कसे ओळखतेस? सुजाताने डब्बा उचलला. सुगंध साहेब, प्रत्येक मसाल्याला एक त्याचा वास असतो. ती अशाच गप्पा मारत असताना आर्यमल तिच्याकडे एकटक पाहत होता. आर्यमलच्या रिकाम्या मनात पहिल्या प्रेमाचा प्रकाश पेटला. त्याने नकळत तिच्या हातावर हात ठेवला. सुजाता थरथरली. क्षणभर त्यांच्या नजरा बोलल्या. आर्यमलची आई मालती देवी, या जुन्या, विचार, कठोर स्वभावाच्या. एकदा त्यांच्या एका मोठ्या पार्टीत छोटीशी चूक झाली म्हणून एका श्रीमंत बाई सुजाताला ओरडली आणि म्हणाली, अरे हीच ना ती भिकारी मुलगी? सगळे पाहू लागले. मालती देवी थरकापली आणि रागाच्या भरात सुजाताला थोबाडीत मारली. निघून जा इथून. सुजाता पळतच तिथून निघून गेली. पावसात, त्या अंधारात, जिथून ती आली होती. आर्यमलला ही बातमी कळली. त्याने आईसमोर उभं राहून पहिल्यांदाच आवाज चढवला, तुम्ही तिला नाही, माझ्या हृदयाला चपराक मारली आहे. तो वेड्यासारखा पावसात शोधू लागला. रात्री 2 वाजता गंगाघाटच्या एका झाडाखाली सुजाता बसलेली दिसली.
कंपत, ओलसर, शांत. आर्यमल धावत गेला. सुजाता. सुजाता म्हणाली, साहेब, मी तिथे नकोच. कचऱ्याला महालात ठेवलं तरी ते सोनं होत नाही. आर्यमलने तिचा हात हातात घेतला. डोळे भरून आले. तू कचरा नाहीस सुजाता, तू तर माझी दुनिया आहेस. आणि पावसात त्याने विचारलं, माझ्याशी लग्न करशील? माझी अर्धांगिनी होशील? सुजाता रडू लागली. पण हे वेदनेचे रडू नव्हतं, होकाराचं, आनंदाचं रडू होतं. आईच्या विरोधात लग्न झालं. आनंद भोजनगृह आता ब्रँड बनलं होतं. आर्यमल आणि सुजाताने मिळून आपलं घर नावाची संस्था सुरू केली, जिथे घाटावरच्या गरीब मुलींना शिक्षण, शिवणकाम आणि स्वयंपाक शिकवला जात होता. एक दिवस एका मोठ्या कार्यक्रमात सुजाता स्टेजवर आली. सुंदर नक्षीची पैठणी, आत्मविश्वास. आर्यमलचा 1 वर्षाचा मुलगा मालती देवीच्या मांडीवर होता आणि तिच्या डोळ्यात सुजातासाठी आज फक्त अभिमान होता. सुजाता माईकवर म्हणाली, मला इथे माझ्या योग्यतेने नाही आणलं, तर कुणीतरी माझ्यावर विश्वास ठेवला म्हणून. लोक म्हणतात प्रेम आंधळं असतं, पण मी म्हणते प्रेम ते असतं जे फाटलेल्या कपड्यातूनही माणूस ओळखतं. आणि शेवटी तिने आर्यमलकडे पाहून म्हणाली, तुम्ही मला भीक नाही दिली, तुम्ही मला माझी जिंदगी दिली. तर मित्रांनो, या कथेतून आपण शिकतो, वेळ कधीही बदलू शकते, पण त्यासाठी कुणीतरी एक हात पुढे करायला हवा. खरं प्रेम रूप, पैसा, जातपात पाहत नाही, ते फक्त मन पाहतं. जर ही कथा तुम्हाला स्पर्शून गेली असेल तर आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून माणुसकीची ज्योत कायम जळत राहील. धन्यवाद.